झालेल्या आजपर्यंतच्या टीका टिप्पण्या आणि त्यानंतर येत असलेल्या भाजपचं यश, तब्बल 29 महापालिकांपैकी 26 महापालिकांमध्ये भाजप कुठेतरी सरशी करत असल्याचं दिसतंय. जसं भाजपच्या नेत्यांनी बोललेलं होतं तेच चित्र पाहायला मिळतंय. याचं विश्लेषण काँग्रेस कसं करणार आहे? मुळात बघा, हा निकाल निश्चितच भाजप आता जरी पुढे दिसत असली तरी अंतिम निकाल हाती येईपर्यंत थोडासा वेळ आहे. परंतु एकंदरीत ही जी काही महापालिकेची निवडणूक झाली ही लक्षात राहण्यासारखी निवडणूक झाली. मी तर याला ऐतिहासिक निवडणूक म्हणेल. कारण 2009 वर्ष झाले, 2017 पासून तब्बल निवडणुका नाहीयेत. जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीनं त्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत, हा आमचा अजूनही आरोप आहे. आता निवडणुका झाल्यात तर एक अनैतिकतेचा कळस गाठण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. आपण जर पाहिलं असेल तर सगळे अनैतिक प्रकार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. मला यादी सांगू शकाल का? अगदी आम्ही सांगतो ना, म्हणजे निवडणूक आयोगाला स्वतःचं गुलाम बनवून ठेवण्याचं काम केलं. आता जर पाहिलं असेल तर बोटावरची शाई इतकी प्रचंड महत्व त्या शाईला आहे. पण पहिल्यांदा काल असा प्रकार घडला विशालजी की अनेक ठिकाणी बोटावरची शाई सहजपणे पुसल्या जात होती. आमचे प्रवक्ते सचिन सावंतांनी ज्यावेळी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याला थोडंसं थांबवतो, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतो. या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि ब्रेकिंग न्यूज आहे मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी ज्या प्रकारे चॅलेंज दिलेलं होतं पूर्ण होताना दिसतंय. कोपर खैरणे भाजपचे सागर नाईक त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यामुळे गणेश नाईक नवी मुंबईमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी जल्लोष करत असल्याचं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. ज्या ज्या ठिकाणी विजय आहेत त्या ठिकाणी सुरू असलेला जल्लोष. सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत. मंत्री गणेश नाईकांचे पुतणे सागर नाईक त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. पुन्हा एकदा कपिलजी मी आपल्याकडे येतो. कपिलजी, आपला मुद्दा पूर्ण करा. तुम्ही यादी सांगत होतात मला, मात्र पराभवाचे कारण देण्यासाठी म्हणून विरोधकांची ही यादी आहे का? नाही, बिलकुल कारण नाही. पण निवडणुका लढवत असताना काहीतरी आदर्शच ठेवला पाहिजे ना. आपण महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये राहतो, त्या ठिकाणी सगळे अनैतिक प्रकार, बोटावरच्या शाईचं काल आपण पाहिलं, अनेक ठिकाणी शाई पुसल्या जात होती. बरं, मग शाई पुसल्या गेल्यानंतर ज्यावेळी आम्ही त्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे उत्तर देत होते. म्हणजे ही काही फक्त शाही पुसल्या जात नाही तर लोकशाही सुद्धा पुसण्याचं काम त्या निमित्तानं केलं जात होतं. दुसरं, तुम्ही एक प्रामुख्याने हे लक्षात घेतलं पाहिजे विशालजी की सगळे प्रकार, अनेक ठिकाणी काल असे प्रकार दिसलेत की ज्या ठिकाणी एखादा मतदार मतदान करायला गेल्यानंतर त्याच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान करून गेलेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींना पाठी म्हणजे निवडणूक आयोगानं सुद्धा या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून काम केलेलं आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, काँग्रेसला किंवा मग भाजप विरोधी पक्षांना रोखता येत नाही. आपण कपिलजी तुमच्याकडे येणार आहोतच, पण या घडीला आणखीन एक महत्वाची बातमी येते, पाहूया आपण फुल स्क्रीनवर. मुंबईमध्ये प्रकाश दरेकर विजयी झालेले आहेत आणि प्रकाश दरेकर यांच्या पाठोपाठ पुण्यामध्ये रमेश बागवे यांचा मुलगा आणि सून दोघेही पराभूत झालेले आहेत. पुण्यामध्ये रमेश बागवे यांचा मुलगा आणि सून दोघेही पराभूत झाल्याची या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पुण्यातून. प्रकाश दरेकर मात्र मुंबईमध्ये विजयी झालेले आहेत आणि अपेक्षेप्रमाणे जसं प्रवीण दरेकरांशी आपण मगाशी चर्चा केलेली होती, त्यांचं म्हणणं होतं की भाजपला यश मिळेल, त्यातही या भाजपच्या विजयामध्ये आणखी एक भर पडताना दिसते. प्रभाग क्रमांक 3 मधून प्रकाश दरेकर हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. पुण्यामध्ये रमेश बागवे यांचा मुलगा आणि सून दोघेही पराभूत झालेले आहेत. तर भाजप मुंबईमध्ये 100 जागा गाठण्याच्या केवळ 4 जागा दूर, 96 जागांवर भाजप आघाडीवर, 100% भाजपचा नारा होता. कपिल डोकेजी, येते मी तुमच्याकडे. तुमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ही निवडणूक ऐतिहासिक होती. भाजपनं किंवा सत्ताधारी पक्षानं आपण म्हणूया जिंकण्याकरता, तुमच्या शब्दात म्हणायचं झालं तर साम दाम दंडभेद या सगळ्याचा उपयोग करण्यात आला, अशी ही निवडणूक होती, असा तुम्ही आरोप करताय भाजपवर, सत्ताधारी पक्षावर. मग अमरावती, चंद्रपूरमध्ये जेव्हा तुम्ही खातं उघडता, आशा काळेसारखे उमेदवार मुंबईमध्ये तुमचे निवडून येतात, तेव्हा मात्र ईव्हीएमला दोष दिला जात नाही का? तेव्हा मात्र ती शाई बोटाला लावली जाते, त्याविषयी काय सांगाल? आम्ही कुठे ईव्हीएमला दोष इथे देतच नाही, पण जे गैरप्रकार यांनी केले, आम्ही यापेक्षा जास्त जिंकलो असतो. जे उमेदवार जिंकले त्या ठिकाणी आम्ही त्यांना पुरून उरलो, याहीपेक्षा आम्ही जिंकलो असतो. तुम्ही पाहिलं असेल की अमरावतीमध्ये नगरपालिकेतला किस्सा बघा ना. म्हणजे अमरावती काय, मुख्यमंत्र्यांनी अमरावतीकडे काय इतकं लक्ष केलंय मला समजत नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा भाऊ, मामे भाऊ असलेला आल्हाद कलोती सगळ्या पक्षांवर प्रेशराईज करून बिनविरोध निवडून आणला. आणि मग आता
त्यांची अजून हिंमत वाढली, त्यांनी महानगरपालिकेत जायचा प्रयत्न केला, परंतु महानगरपालिकेमध्ये त्यांचा भाऊ तो विवेक कलोती मामे भाऊ त्याला पराभूत करण्याचं काम अमरावतीच्या जनतेनं केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच ह्या ज्या आता तुम्ही बघा ना, मुंबईतले गैरप्रकार मी तुम्हाला सांगत होतो, कालच्या शाहीचा किस्सा असेल, त्या शाहीबद्दल बोललात तर आशिष शेलारांना मिरच्या लागल्या. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे हरिभाऊ राठोड असतील किंवा त्या ठिकाणी स्वतः अध्यक्षाचा प्रोटोकॉल बाजूला सोडून दमदाटी करतात. ही कुठली पद्धत आहे? निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पार्टीनं सगळ्या पद्धतीचे अनैतिक प्रकार केलेत, म्हणून त्यांना हे यश मिळतंय असा आमचा आरोप. बरं, पण कपिलजी मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. महा एक्झिट पोल लोकशाही मराठीनं देखील केलेला होता. त्याचे जे एक्झिट पोलचे अंदाज होते ते खरे ठरताना दिसत आहे. बरं, तुम्ही कितीही वेगवेगळ्या यंत्रणांवरती ताशेरे ओढत असलात, अनेक प्रश्न उपस्थित करत असलात, तरी देखील आपल्या पराभवाच्या कारणांची मीमांसा तुम्ही करणार आहात का? कुठेतरी जनतेला नेमकं काय हवंय हे जाणून घेण्यामध्ये काँग्रेस कमी पडली का, विरोधी पक्ष कमी पडले का, याचा आत्मचिंतन करण्याची वेळ पुन्हा एकदा आलेली का, कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी चुकते का, हे देखील तुम्ही पाहणार आहात का कपिलजी? 100% आम्ही आमच्या पराभवाचं आत्मचिंतन करू, विश्लेषण करू, कारण मीमांसा करू, सगळं करू. पण एकीकडे स्पष्टपणे दिसतंय ना विशालजी की सगळ्या पद्धतीचा गैरप्रकार, सगळ्या यंत्रणा स्वतःच्या दावणीला बांधण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि सत्तेतली लोक करतात. आपण जर पैसे वाटताना किती प्रकार पाहिले तुम्ही, सगळ्या बातम्यांवरती चालत होतो. अकोल्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्या 15 नंबरच्या प्रभागात पैसे वाटत होते आपण पाहिलं. मीरा भायंदर मध्ये पैसे वाटलात. मीरा भायंदरचा एक प्रकार पाहिला का तुम्ही? 20 नंबरच्या बूथवरती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची नावं अ ब क ड हे मतदान अधिकाऱ्याकडे होते. पण सर्वच राजकीय पक्षांनी पैशाचा वापर केला ना? नाही केला. आमच्याकडे कुठले ग्राउंड पैसे लेवलला काम करत असताना आम्ही रिक्षावाल्याबरोबर फिरलोय, लोकलनं प्रवास केलेला आहे. कुणाच्या खात्यात कुठल्या पक्षांनी किती पैसा दिला हे देखील आम्हाला पाहायला मिळालं. या मुद्द्यावर मी येतोय. मात्र मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 72 मध्ये भाजपच्या विजयाला स्थगिती मिळालेली, युबीटीनं आक्षेप घेतल्यानंतर तिथल्या विजयाला चॅलेंज करण्यात आलेलं आहे, स्थगिती देण्यात आलेली आहे. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 72 मध्ये भाजपच्या विजयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. आक्षेप घेतला गेलेला आहे त्या ठिकाणी आणि प्रभाग क्रमांक 72 मध्ये भाजपच्या विजयाला स्थगिती देण्यात आल्याची सगळ्यात मोठी बातमी. कपिलजी, पुन्हा एकदा आपल्याकडे तो पैशांचा मुद्दा तुम्ही म्हणत होतात, मात्र आम्हाला तर सगळ्याच राजकीय पक्षांनी अक्षरशः पैसा मोजल्याच्या ज्या वेळेला बातम्या येतात त्यावेळेला खरोखर लोकशाहीवरती विश्वास किती ठेवायचा? कुठे सगळ्याच पक्षांनी कुठे सध्या पैसे कोणाकडे आहेत? अनैतिक मार्गाने पैसे कोणी कमावले तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या लोकांकडेच पैसे आहेत. तुम्ही जर ज्या ज्या प्रभागांमध्ये पैसे वाटताना लोक पकडले ते सगळे भाजपाशी संबंधित होते, महायुतीशी संबंधित होते, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतले. मला नाही आठवत की या महानगरपालिकेत काँग्रेसच्या कुठल्या उमेदवाराला पैसे वाटताना पकडलं म्हणून, किंवा नाही आमच्याकडे पैसेच नाहीत तर आम्ही वाटणार कुठून आहे? कपिलजी, बरं, पैशाचा मुद्दा थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. या पराभवाला कुठेतरी काँग्रेसच जबाबदार आहे का? कारण काँग्रेसमध्येच सुरुवातीपासून एकवाक्यता आम्हाला दिसली नाही. एकीकडे भाई जगताप स्वतंत्र नारा देत होते, एकत्र आम्ही लढणार नाही, ठाकरे बंधूंसोबत स्वतंत्र लढू असं भाई जगताप म्हणत होते. तिथं विजय वडेट्टीवार म्हणत होते की हे काही मला पटत नाहीये, एकत्र लढावं. या कुठेतरी एकवाक्यतेमुळे, या कुठेतरी विसंगत धोरणांमुळे काँग्रेसला अंतर्गत कलहाचाच फटका बसतोय का? आपण उत्तर घेऊया, पण महत्वाची अपडेट समोर. समाधान सरवणकरांकडून ईव्हीएम मतमोजणीवरती आता आक्षेप घेण्यात आलेला आहे. समाधान सरवणकर यांचा पराभव झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांनी आक्षेप घेतलेला होता, मात्र तो फेटाळून लावण्यात आलेला आहे. समाधान सरवणकरांकडून ईव्हीएम मतमोजणीवरती आक्षेप घेतल्यानंतर मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावलाय. दक्षिण मुंबई काँग्रेसच्या राजश्री भातणकरांनी त्या ठिकाणी विजय प्राप्त केलेला. राजश्री भातणकर यांना 7,000पेक्षा अधिक मतं त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. भाजपच्या गौरी नरवणकर यांना 2,253 मतं प्राप्त झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय. आणि महापालिकांच्या या रणधुमाळीमध्ये प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक निकाल सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवरती यावेळेला पाहतोय. कपिलजी, आपण उत्तर देत होतात की त्या ठिकाणी मात्र जो झालेला एकंदरीत सगळा पराभव आहे किंवा त्याची कारण मीमांसा करत असताना एकवाक्यतेचा मुद्दा जो माझ्या सहकारीनं यावेळेला उपस्थित केलेला होता, त्याविषयी तुमच्याकडे उत्तर आहे का कपिलजी? नाही, ठीक आहे, एक वाक्यता म्हणजे आमचा पराभव झाला हे आम्हाला मान्य आहे, परंतु आधी आमच्या पक्षांतर्गत ज्या काही चर्चा झाल्यानंतर एक आम्ही शेवटी या मुद्द्याला आलो की कुठल्याही परिस्थितीत ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. थोडं माफ करा, यावेळेला एमआयएमचा चौथा उमेदवार देखील मुंबईमध्ये विजयश्री प्राप्त करतोय, ही बातमी मला प्रेक्षकांना देणं गरजेचं होतं. कपिलजी, कंटिन्यू करा. एमआयएमचा मुद्दा काढला फार चांगलं, मी यावर बोलतो. एमआयएम हा भारतीय जनता पार्टीनं आता त्यांच्या मदतीसाठी आणलेला एक त्यांचा तिसरा भाऊ आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिला भाऊ त्यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि आता त्यांच्या मदतीला एएमआयएम आलेला आहे. आपण जर पाहिलं असेल तर हे मी उदाहरणासहित सांगू शकतो. अकोटमध्ये एएमआयएम
नगरपालिकेच्या निवडणुकीत लढली, त्यांना 5 उमेदवार निवडून दिल्यानंतर 8व्या दिवशी ते भारतीय जनता पार्टी सोबत एकत्रितपणे सत्ता स्थापनेसाठी त्या ठिकाणी त्यांनी गठबंधन केलं। आता मग त्यावर आक्षेप झाला, बवाल झाला, त्यांनी ते गठबंधन तोडलं, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी परत काय केलं की एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुलाला त्यांनी 5 नगरसेवकांच्या पाठिंब्यावरती स्वीकृत नगरसेवक म्हणून पाठवलं। आता एमआयएम कुठे लढते आहे? ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या ठिकाणी एमआयएम लढते। अचानक हैदराबादवरून ओवेसी येतात आणि त्यांना महाराष्ट्रातले प्रश्न समजतात, अशी जादू कशी काय होऊ शकते? तर सगळी रसद पुरवण्याचं काम केलं, मतविभाजन करण्याचं काम 100% सगळी रसद पुरवल्या जाते, पोषक वातावरण निर्माण केलं जाते आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य आहे अशाच ठिकाणी एमआयएम लढते। काँग्रेसचं मतविभाजन करण्यासाठी एमआयएमला लढवल्या जाते, त्याचा कुठे त्यांना फायदा होताना दिसतोय। सगळ्या प्रकारचे गैरप्रकार, म्हणजे तुम्ही मुंबईतलं मी विधानसभेच्या माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबावं लागतंय। रेखा यादव वॉर्ड क्रमांक 1 मधून विजयी झालेल्या आहेत, हेतल गाला वॉर्ड क्रमांक 103 मधून विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या विजयी उमेदवारांचे हे चेहरे आपण या क्षणी टीव्ही स्क्रीनवर भाजपच्या वॉर्ड क्रमांक 207 मध्ये विजयी झालेले उमेदवार आहेत रोहितदास लोखंडे। मुंबई महानगरपालिकेचे सगळ्यात वेगवान निकाल आपण यावेळेला पाहतोय। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये विजय प्राप्त केलेला आहे तेजस्वी घोसाळकर भाजपच्या यांनी। त्याचबरोबर अशा प्रकारचे निकाल मिळतील मुंबईमध्ये महायुती मॅजिक फिगर गाठणार एवढं मात्र निश्चित झालेलं आहे, कारण ज्यावेळेला आपण मुंबईच्या टालीवरती नजर टाकतोय 98 जागांवरती भाजप सरशी करताना दिसतंय, 31 जागांवरती शिंदेची शिवसेना आहे। मात्र जी घोडदौड यापूर्वी आपण पाहिलेली होती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची, तिला कुठेतरी ब्रेक लागलेला, अजूनही ते 62 जागांवरतीच आहे। मनसे केवळ 9 जागांवरती अजूनही थांबलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवारांची मात्र 2 आणि काँग्रेस मात्र मुंबईमध्ये 13 जागा त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करते। भाजप शिवसेना 129 अशा प्रकारची जी पार्टनरशिप आहे महायुतीची ती स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते। दक्षिण मुंबई प्रभाग क्रमांक 217 मध्ये भाजपनं विजयी आघाडी घेतलेली आहे। भाजपचे गौरंग झवेरी यांना 7630 मतं त्या ठिकाणी प्राप्त झालेली। कपिलजी आपला मुद्दा पूर्ण करू शकतात। आम्ही तेच सांगत होतो की एमआयएम ही आता भाजपच्या मदतीला आलेली आहे। भारतीय जनता पार्टीनं सगळ्या प्रकारचे गैरप्रकार वापरण्याचं काम या निवडणुकीत केलं। आपण लातूरचं उदाहरण घ्या ना, म्हणजे मी लातूरच्या मुद्द्यावर सुद्धा बोलणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटेल। मी सर्वप्रथम लातूरच्या जनतेचं अभिनंदन करतो की त्या ठिकाणी वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीला त्यांनी कल दिला आणि वंचित आणि काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा मार्ग लातूरमध्ये मोकळा होताना दिसतोय। परंतु या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे लातूरला गेले आणि त्यांनी भाषणाची सुरुवात विलासरावजींच्या आठवणी पुसल्या जातील अशा पद्धतीनं केला। मुळात ते रवींद्र चव्हाणांचं विधान नव्हतं, तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या प्रवृत्तीचं दर्शन घडवणारं ते वक्तव्य होतं की अहो एका दिवंगत नेत्यांच्या, काँग्रेसच्या नेत्यांच्या आठवणी सुद्धा तुम्हाला आता जड का झाल्यात? या देशातल्या, या राज्यातल्या लोकांच्या मनामधून तुम्ही काँग्रेसला काढू शकत नाही। विलासरावजींच्या अपमानाचा बदला, विलासरावजींबद्दल जी भाजप किंवा काँग्रेसच्या नेत्यांबद्दल जी भाजपच्या लोकांची प्रवृत्ती आहे त्याचा बदला लातूरच्या जनतेने घेतला। मी त्यांचं अभिनंदन करतो। अशा सगळ्या गैरप्रकार, म्हणजे त्यांनी नेत्यांचा अपमान केला, दिवंगत नेत्यांवर टीका टिप्पणी केली, पैशांचा महापूर आणला, अनेक ठिकाणी दमदाटा केल्या, नागपूरमध्ये आमच्या एका उमेदवाराचं कार्यालय जाळण्याचा प्रकार भाजपच्या लोकांनी केला, आम्ही सुद्धा त्यावरती आक्षेप घेतलेला आहे, आरोप केलेला आहे। अगदी या घडीला सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। प्रभाग क्रमांक 136 मधून एमआयएमचे जमीर कुरेशी हे आता विजयी झालेले। 14,921 मतं जमीर कुरेशी यांना मिळालेली आहे। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते, विशाल फार महत्त्वाची आहे। धारावी मधील प्रभाग क्रमांक 185 मध्ये निकाल ट्विस्ट आलेला आहे। अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आलाय। ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं राज्य निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रभाग क्रमांक 185चा अधिकृत निकाल हा राखून ठेवला जातोय। या घडीची महत्त्वाची बातमी। तर दादर, जसं आपण म्हणत होतो, या घडीला सगळ्यात मोठी बातमी 195 प्रभागातून येते। अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणचा। मात्र अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आलेला असता तरी देखील दादरच्या धारावीमधील प्रभाग क्रमांक 195 या संदर्भातले ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहे। धारावीमधील प्रभाग क्रमांक 195च्या निकालामध्ये ट्विस्ट असल्याचं बोललं जात आहे। मात्र लवकरच या संदर्भातली अधिकृत आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोतच। मात्र त्या पाठोपाठ येणारे धक्कादायक निकाल
महायुती सेंचुरी करत असल्याचं पाहायला मिळतंय. मॅजिक फिगर गाठताना दिसतेय. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 225 जागांच्या आघाडीचे आणि विजयाचे निकाल सगळ्यात आधी लोकशाही मराठी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 137 मध्ये पटेल शमीर रमजान हे विजयी झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय. महापालिकांच्या रणधुमाळीतील महापालिकांचा सगळ्यात मोठा निकाल आपण पाहतोय. 136 मधून एमआयएमचे जमीर कुरेशी विजयी झालेले आहेत. जमीर कुरेशी यांना एकूण 14,921 मतं ही त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. तर दिव्यातला निकालही समोर आलेला आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. शैलेश मनोहर पाटील, स्नेहा अमर पाटील, दीपाली उमेश भगत आणि कमलाकर आदेश भगत विजयी झालेले आहेत. तर वॉर्ड क्रमांक 186 मध्ये पहिल्या फेरीत ठाकरे गटाच्या अर्चना शिंदे या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मुंबई मालाड पश्चिम वॉर्ड क्रमांक 34 काँग्रेसचे उमेदवार हैदर असलम शेख हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आता आपण ढोकेंकडून प्रतिक्रिया घेऊया. बरं. आणखीन एक विजय. मी सुरुवातीपासून सांगत होतो की मागच्या वेळी काँग्रेसच्या 37 सीट्स ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये होत्या बरं. आणि यावेळी त्यापेक्षा चांगली कामगिरी अंतिम निकालापर्यंत असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या प्रकारचे गैरप्रकार करून सुद्धा ही निवडणूक आम्ही लढत होतो. आम्ही लोकांच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढत होतो. मुंबईतल्या प्रश्नांवरती जर यांना तामिळनाडूचा तो अण्णामलई आणायची गरज पडते तर निश्चितच आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे महायुतीच्या इथल्या स्थानिक नेत्यांचं फेल्युअर आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं हे फेल्युअर आहे की यांना मुंबईच्या निवडणुकीसाठी तामिळचा अण्णामलई आणावा लागतो. हे सगळ्यात मोठं अपयश आहे. तरी सुद्धा आम्ही लढत लगेच होतो. यामिनी जाधव यांना ज्या वेळेला त्या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलेलं आहे त्यावेळेची आपण दृश्य यावेळेला पाहतोय. सगळ्यात आधी यावेळेला आपलं सीट राखण्यामध्ये यश आल्यानंतर यामिनी जाधव यांचं कौतुक करताना त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि समर्थक आपण यावेळेला पाहतोय. त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांना थेटपणे त्या संदर्भातलं प्रमाणपत्र देखील त्यांच्या हवाली करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विजयश्री प्राप्त केल्यानंतर त्यांच्या विजयश्रीवरती शिक्कामोर्तब करणारी दृश्य. छत्रपती संभाजीनगर पालकमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. संजय शिरसाटांच्या मुलाचा आणि मुलीचा देखील विजय त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. संजय शिरसाट यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. प्रभाग क्रमांक 29 मधून सिद्धांत शिरसाट आणि 18 मधून हर्षदा शिरसाट या त्या ठिकाणी विजयी झालेल्या. त्यामुळे ही विजयश्री ही शिरसाटांसाठी छत्रपती संभाजीनगर मधून अतिशय महत्वाची आणि स्वतः पालकमंत्री असल्या कारणामुळे अतिशय प्रतिष्ठेच्या या दोन लढती होत्या. मात्र संजय शिरसाटांच्या लेकानं आणि लेकीनं त्या ठिकाणी हा विजय त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण शिरसाट कुटुंबियांमध्ये असेल. शिरसाट कुटुंबियांशी आपण संपर्क करूया आणि त्याचबरोबर विजयश्री खेचून आणलेले हे तिघ लवकरच लोकशाही मराठीवरती आपण पाहणार आहोतच. कपिलजी, आपला मुद्दा तुम्ही पूर्ण करण्याआधी मात्र यावेळेला मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीचं चित्र आपल्याला दिसतंय. भाजप 36 जागांवरती त्या ठिकाणी आहे. काँग्रेस 4 जागांवरती असल्याचं देखील पाहायला मिळतंय. एकंदरीतच आपण ओव्हरऑल विश्लेषण जे आहे काँग्रेसच्या विजयश्रीबद्दल ज्या ठिकाणी हार झालेली आहे त्याविषयी देखील आपण करतोय आणि भाजप, एमआयएम इतर पक्षांबद्दलही बोलतोय. पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप ही 10 जागांवरती, शिवसेना 4 जागांवरती, राष्ट्रवादी खातं उघडत नाही. काँग्रेस मात्र 12 जागांवरती असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. अनेक ठिकाणची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचपैकी एक चित्र आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. काही ठिकाणी भाजपला मागे टाकण्यात यश येत आहे. मालेगाव महापालिकेत तर कांटे की टक्कर. भाजप 2, शिवसेना 18, इस्लाम मात्र 19 जागांवरती त्या ठिकाणी विजयी झालेली आहे. काँग्रेस 1, एमआयएम 4, सपा. आशिष शेलारांची प्रतिक्रिया.